नाही आवाज येतात लोटण्याची, झाडण्याची, सडा घालण्याची. म्हणून हा दरवाजाच्या पटीतून बागेत बघायचा प्रयत्न करतो तर 3 अतिशय अप्सरा स्वरूप युवती कुक्कुट आश्रम लोटून झाडून साफ करत असतात आणि सडारागोळ करत असतात. त्याला कुठून सगळं गंधाट केलेलं असताना हा 3 युवती इथं काय करतायत म्हणून तो पुतळ्याला कुठे 10 मुहूर्तांनी जातो आणि त्याला विचारतो, बयाना तुम्ही कोण आहे? त्यानंतर तू अतिशय नालायक बोलत आहेस, तुला सांगायचं काही कारण नाही. काहीतरी देवी संकेत असेल म्हणून तुम्ही मला सांगा की तुम्ही कोण आहात. त्यानंतर ऐक, तुझ्यामध्ये काही परिवर्तन होणार असेल तर आम्ही नक्की सांगतो म्हणतात. आम्ही वेद तेच आहे, आगम तीच आहे. वेद म्हणजे ब्रह्म तत्व, सृष्टीची उत्पत्ती याच्याबद्दल विचार करणारे ग्रंथ म्हणजे वेद. आणि हे कसं करायचं, काय करायचं, कशा प्रकारे केलं पाहिजे अशा कर्मकांडांबद्दल बोलणारे ग्रंथ म्हणजे आगम. हा आपला वेद आणि आगम या दोन गोष्टींचा फरक जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या बऱ्याच लोकांना हा फरक माहिती आहे. ते त्या काळी म्हणजे ज्यावेळी आपण 10,000 वर्षापूर्वीचा वाट बघतो त्यावेळी वेद जे आहे ते फक्त त्रिवर्णांसाठी होतं. वेद हे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य या 3 वर्णांसाठी होते. आगम ही एक गोष्ट त्यावेळेची एक रिव्होल्युशनरी गोष्ट, ज्यावेळी ते चतुर्वर्णांना सुद्धा या आगमांचा अधिकार त्यावेळी मिळाला. आता आपण त्या समानतेच्या आणि समरसतेच्या त्या वादामध्ये आपला पडायला नको. आपण 10,000 वर्षावर पूर्वीची जर आपण त्यावेळेची संस्कृती बघितली तर आगमांना आपल्याला शिवलिंग असतं आणि त्याच्यावरती आपल्याला इष्टलिंगाचं आव्हान असतं. आता ह्या इष्टलिंगाची मजा अशी आहे की इष्टलिंग ज्यावेळी मुसलमान आक्रमणाच्या आधी ज्यावेळी आपण उत्खननामध्ये इष्टलिंग बघतो तर त्या इष्टलिंगाचं वरचं आवरण जे आहे ते आवरण मोदकाच्या आकाराचं आहे, डबरूच्या आकाराचं आहे, कमरेला बांधलेलं आहे, कंडाला बांधलेलं आहे, या सगळीकडे बांधलेलं आहे. पण मुसलमान आक्रमणानंतर आपला धर्म वाचवण्यासाठी आपल्या लोकांनी काय केलं की त्याचे इष्टलिंग आहे त्याचं जे वरचं आवरण आहे ते जर तुम्ही आता गुंडगडी म्हणजे आपण म्हणतो ते आवरण जर बघितलं तर ते मशिदीच्या वरच्या, मशिदीला जसं वरचा घुमट असतो ना तसा आपला तो लिंगाचा घुमट असतो. त्या तर मुसलमान आक्रमणामध्ये आपलं लिंग आतमध्ये असावं. मुसलमानांनी आपल्यावर धर्म बदल करा, धर्म चेंज करा म्हणून मागं लागत नाही. एक वाचण्याचा प्रकार म्हणजे फार इंटरेस्टिंग गोष्ट मला माझ्या वाचनामध्ये एवढे वर्ष ते लिंग बघतोय पण मला ते काही स्थायिक झालं नाही. म्हणजे बघितल्यावर मला स्थायिक झालं की खरंच त्याचा आकार हा मशिदीच्या गुंटासारखा आहे. तर त्या भागाला इष्टलिंग हे आपल्या देहाशी रिलेटेड. इष्टलिंगानंतर दुसरं लिंग आहे ते प्राणलिंग आहे. प्राणलिंगाचा संबंध हा जीवाच्या संबंधात आहे, हा देहाच्या संबंधात नाही. शिवलिंग असतं आणि त्याच्यावरती आपल्याला इष्टलिंगाचं आव्हान असतं. आता ह्या इष्टलिंगाची मजा अशी आहे की इष्टलिंग ज्यावेळी मुसलमान आक्रमणाच्या आधी ज्यावेळी आपण उत्खननामध्ये इष्टलिंग बघतो तर त्या इष्टलिंगाचं वरचं आवरण जे आहे ते आवरण मोदकाच्या आकाराचं आहे, डबरूच्या आकाराचं आहे, कमरेला बांधलेलं आहे, कंडाला बांधलेलं आहे, या सगळीकडे बांधलेलं आहे.
पण मुसलमान आक्रमणानंतर आपला धर्म वाचवण्यासाठी आपल्या लोकांनी काय केलं की त्याचे इष्टलिंग आहे, त्याचं जे वरचं आवरण आहे ते जर तुम्ही आता गुंडगडी म्हणजे आपण म्हणतो ते आवरण जर बघितलं तर ते मशिदीच्या वरच्या, मशिदीला जसं वरचा घुमट असतो ना तसा आपला तो लिंगाचा घुमट असतो. त्या तर मुसलमान आक्रमणामध्ये आपलं लिंग आतमध्ये असावं. मुसलमानांनी आपल्यावर धर्म बदल करा, धर्म चेंज करा म्हणून मागं लागू नये. एक वाचण्याचा प्रकार म्हणजे फार इंटरेस्टिंग गोष्ट मला माझ्या वाचनामध्ये एवढे वर्ष ते लिंग बघतोय पण मला ते काही स्ट्राईक झालं नाही. म्हणजे बघितल्यावर मला स्ट्राईक झालं की खरंच त्याचा आकार हा मशिदीच्या गुंडासारखा आहे म्हणून. तर त्या भागाला इष्टलिंग हे आपल्या देहाशी रिलेटेड. इष्टलिंगानंतर दुसरं लिंग आहे ते प्राणलिंग आहे. प्राणलिंगाचा संबंध हा जीवाच्या संबंधात आहे, हा देहाच्या संबंधात तुला हे करता येईल का म्हणला. मी जर शिकलेली होतीच की, मी म्हणतो मी एवढी शिकलेली आहे म्हणजे मला काय येणार नाही म्हणते, करेन म्हणते. फक्त याची जरा कशा पद्धतीनं म्हणजे रीत आहे ती रीत आपण त्या ठिकाणी विचारून घेऊया, काय लागते तेवढं विचारून घेऊया आणि स्वयंपाकाला संध्याकाळी लगेच गेल्याच करूया, त्याचा करूया म्हणते. मग त्याने सविस्तर यादी काढली, डाळ घेतली, गुळ घेतला, ते काय तुम्ही वेलदोड मधला साहित्य सगळं घेतलं, घरी आले. मग पळपुटावर तिने सांगताना म्हणजे सांगितलं काय करायचं काय नाही करायचं. पहिल्यांदा व्यवस्थित कणी पळून घ्यायची, डाळ शिजवायची, गुळ त्यात घालायचा, हे जायफळ वगैरे सगळं घालायचं, पुरण त्याचं तयार करायचं आणि